बघा विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत मी तुम्हाला जे शिकवलं होतं ते ओरल माहिती दिली होती. आता तुम्हाला बोर्डवर शिकवणार आहे की खात्यांचे वर्गीकरण हे काय. खात्यांचे वर्गीकरण म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, हा तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका. जर तुम्ही व्हिडिओ स्किप केला अर्धवट नॉलेज तुम्हाला त्याच्यामुळे अकाउंट जमणार नाही. आणि अकाउंट शिकण्यासाठी पूर्ण सुरुवातीपासून पहा, वारंवार पहा, जेणेकरून तुम्हाला अकाउंटचं पूर्णपणे नॉलेज येईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुम्हाला काय सांगत आहे खात्यांचे वर्गीकरण. खात्यांचे वर्गीकरण म्हणजे काय आहे की खात्यांचे वर्गीकरण याच्यात दोन प्रकार पडतात. दोन नंबर एक आहे वैयक्तिक आणि दुसरा आहे अवैयक्तिक. वैयक्तिक याचा अर्थ ज्याच्यामध्ये व्यक्तींचा समावेश होतो. मग व्यक्तीमध्ये पण तीन प्रकार आहेत. एक आहे नैसर्गिक, एक आहे कृत्रिम आणि एक आहे प्रातिनिधिक. नैसर्गिक, कृत्रिम आणि प्रातिनिधिक. नैसर्गिकमध्ये ज्यामध्ये व्यक्तीचा समावेश होतो त्याला नैसर्गिक खाते असे म्हणतात. तर नैसर्गिकमध्ये उदाहरणार्थ जसं राम, श्याम, वरुण, एकता हे सगळे झाले नैसर्गिक. आता आहे कृत्रिम. कृत्रिम म्हणजे ज्याला व्यक्तीने बनवलेला आहे असे सर्वांचा समावेश कृत्रिममध्ये होतो, ज्याला आर्टिफिशियल असे म्हणतात. कृत्रिममध्ये महाराष्ट्र बँक, बजाज कंपनी, शिक्षण संस्था ह्या सगळे कृत्रिम आहे. म्हणजे बँक कोण चालवते? व्यक्ती. मग त्याच्यामध्ये कोणाचा समावेश होतो? व्यक्तीने बनवलेलं असल्यामुळे महाराष्ट्र बँक, देना बँक, HDFC बँक ह्या सगळ्या बँक आहे हे कोण चालवते? व्यक्ती चालवते. दुसरी गोष्ट बजाज कंपनी. कंपनी पण कोण चालवते? कंपनी कोणी बनवलेली आहे? व्यक्ती. म्हणून त्याला कृत्रिम म्हणतात. ज्याला व्यक्तीने बनवलेला आहे, ज्याला मानवाने बनवलेला आहे त्याला कृत्रिम म्हणतात. तिसरा आहे प्रातिनिधिक, ज्यामध्ये भांडवल आणि अदत्त खर्च या सर्वांचा, पूर्वदत्त खर्च या सर्वांचा समावेश होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटते तुम्हाला वैयक्तिकचा अर्थ चांगल्याच प्रकारे कळला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओला चांगले इतर लोकसुद्धा पाहतील आणि अकाउंटची जी मनातली भीती आहे ती निघून जाईल. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जे मी तुम्हाला सांगितलं होतं खात्याच्या वर्गीकरणमध्ये पहिला पॉईंट सांगितला होता वैयक्तिक. वैयक्तिक म्हणजे पर्सनल, इंडिव्हिज्युअल, ज्याच्यात सगळ्या प्रकारच्या व्यक्ती येतात. दुसरा आहे अवैयक्तिक. याचा अर्थ इथे बघा अ वर्ड लागलेला आहे, म्हणजे अ म्हणजे नाही. वैयक्तिक म्हणजे ज्याच्यामध्ये व्यक्तीचा समावेश होत नाही अशा सर्वांना अवैयक्तिक असे म्हणतात. मग अवैयक्तिकमध्ये दोन प्रकार पडतात. नंबर एक आहे वास्तविक आणि नंबर दोन आहे नामधारी. वास्तविकचा अर्थ आहे जे डोळ्याने दिसते ते आणि जे डोळ्याने दिसणार नाही ते. तर डोळ्याने दिसणाऱ्याला दृश्य असे म्हणतात. मग इंग्लिश अजून एक त्याचं नाव आहे मराठीमध्ये मूर्त. आणि जे डोळ्याने दिसत नाही त्याला अदृश्य असे म्हणतात, त्याला अमूर्त. मूर्त म्हणजे आकृती. जसं म्हटलं जमीन, तर माहिती आहे आपल्याला जमीन म्हणजे आपण जाणू शकतो. आणि हात लावला, स्पर्श केला तर जाणवते ही जमीन आहे, हे घर आहे, हे फर्निचर आहे, हे यंत्र आहे, हे जाणवते. आणि अदृश्य म्हणजे जे डोळ्याने दिसत नाही पण कल्पना करू शकतो, त्याच्यामध्ये येते ख्याती. ख्याती म्हणजे प्रसिद्धी, गुडविल ज्याला म्हणतात. तर मी तुम्हाला इथे खात्यांच्या वर्गीकरणामध्ये वैयक्तिक आणि अवैयक्तिक ह्या दोघांचं उदाहरणासहित सांगितलेलं आहे. आणि आता बघा नामधारी. नामधारी म्हणजे खर्च आणि उत्पन्न. खर्च कोणकोणचे केले जातात? तर ज्याच्यामध्ये बघा खर्च आणि तोटा म्हणजे मजुरी दिली, यंत्र विकून तोटा झाला, हे झाले तुमचे खर्च. नंतर उत्पन्न काय आहे? तर कमिशन मिळालं, कमिशन मिळालं, व्याज मिळालं. आता व्याज तुम्ही म्हणाल व्याज मिळालं म्हणजे काय आहे? तर व्याज म्हणजे काय की जसं समजा आता तुम्ही तुमचा पैसा बँकेत ठेवलेला आहे. आता तुम्ही बँकेत 10,000 रुपये डिपॉझिट ठेवले, तर तुम्हाला बँक 10% दराने एका वर्षाचं व्याज 1,000 रुपये देते. तर तुमची मुद्दल तर 10,000 रुपये होते, पण त्याच्यावर तुम्हाला व्याज किती मिळत आहे? 1,000 मिळालं म्हणजे आपल्याला उत्पन्न झालं, म्हणून त्याला म्हणतात व्याज मिळाले. आणि व्याज मिळाले आपलं काय आहे? नामधारी, म्हणजे जी संपत्ती नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटतं तुम्हाला व्हिडिओ चांगलाच आवडला असेल आणि आवडला असेल तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. म्हणजे मी आता तुम्हाला याच्या पुढचा व्हिडिओ पाठवेल. तर परत तुम्हाला थोडक्यात सांगते की खात्यांचे वर्गीकरण हा प्रश्न असतो आणि खात्यांचे वर्गीकरण म्हणजे असा चार्ट काढायचा, टी डायग्राम काढायची आणि त्याच्यामध्ये लिहायचं वैयक्तिक खाते आणि अवैयक्तिक खाते. वैयक्तिकमध्ये किती प्रकार पडतात? 3 पडतात. अवैयक्तिकमध्ये 2 प्रकार पडतात. मग अवैयक्तिकचे 3 किती झाले? एक झालं नैसर्गिक, एक झालं कृत्रिम आणि एक झालं प्रातिनिधिक. आणि अवैयक्तिकमध्ये वास्तविक आणि नामधारी. तर आता याच्या पुढे मी तुमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये
हे तुम्हाला इथे डायग्राम दाखवली, त्याच्यामध्ये तुम्हाला उदाहरण दाखवलं. आता याच्यानंतर ही नावे काय आणि जमा काय आहे किंवा गोल्डन रूल कसा असतो ते मी तुम्हाला उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. आणि ह्या व्हिडिओला नक्कीच तुम्ही लाईक आणि शेअर जरूर करा.